नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. PM किसान व नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आता 13 डिसेंबर रोजी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयात माहिती देण्यात आली आहे की बरेचसे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी हा GR नीट व्यवस्थित समजून घ्या. तर पहा मित्रांनो, हा GR प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये 1/2/2019 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना ₹2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात ₹6000 प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी ₹6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी ₹6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच PM किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास्तव संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. आता अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेमध्ये 100% सामावून घेण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आता घेण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो, आता इथे व्यवस्थित माहिती समजून घ्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थींना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी, eKYC प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता, तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य सहाय्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्याचे कारण म्हणजे बरेचसे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. या योजनेचा लाभ त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे आता शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे आता यापुढे कोणीही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल
माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ यापुढेही तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.